पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार। ऑपरेशन सिंदूर बद्दल पंतप्रधान काय बोलणार याकडे देशवासियांचं लक्ष। भारत आणि पाकिस्तानच्या डीजीएमओ मध्ये झाली चर्चा। शस्त्रसंधी आणि ड्रोन हल्ल्यांबाबत बैठक, तर सिंधू पाणी करारासंदर्भात जलशक्ती मंत्रालयाचीही बैठक। पाकिस्तानच्या न्यूक्लिअर कमांडवर हल्ला झालेला नाही, भारतीय लष्कराकडून स्पष्ट। किराणा हिल्सवरती हल्ला न केल्याची माहिती। भारताची एअर डिफेन्स सिस्टीम भेदणं पाकिस्तानला अशक्य। पाकनं वापरलेले तुर्कीचे सगळे ड्रोन्स भारतानं पाडले। भारतीय सैन्यानं दाखवले पाक विरोधातील कारवाईचे व्हिडिओज आणि फोटो। विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही, मात्र संरक्षण विषयक माहिती गोपनीय ठेवावी लागते। त्याऐवजी सर्वपक्षीय बैठक बोलवा, विशेष अधिवेशनासंदर्भात शरद पवारांचं विधान। भाजप देशभरात 13 मे पासून काढणार तिरंगा यात्रा। भाजपचे नेते आणि मंत्री करणार नेतृत्व। ऑपरेशन सिंदूरच्या कामगिरीची माहिती देणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही ॲक्शन मोडवर। वर्षा निवासस्थानी बोलावलेल्या बैठकीत नागरी सुरक्षेसंदर्भात चर्चा। मुंबईबाबत खबरदारी आणि अधिक समन्वयानं काम करण्यावर भर। पाकिस्तान, इंडोनेशिया आणि बांगलादेशातनं भारतात 15 लाख सायबर हल्ले। सायबर हल्ल्यांमधनं मोठ्या प्रमाणात डेटा चोरीचा प्रयत्न। सायबर पोलिसांनी हल्ले हाणून पाडले। दोनही ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवरती संजय राऊतांचं पुन्हा भाष्य। आधी चर्चेची सुरुवात राज ठाकरेंनी केली, त्याला आम्ही प्रतिसाद दिला। आता राज ठाकरेंनी पुन्हा सुरुवात करावी, संजय राऊतांचं विधान। गडचिरोली पोलिसांकडनं माओवाद्यांचा तळ उद्ध्वस्त। C-60 जवानांच्या मोहिमेला मोठं यश। मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त। जंगलात अद्यापही सर्च ऑपरेशन सुरू। नागपूरमध्ये खदानीत बुडून 5 जणांचा मृत्यू। दुर्घटना की आत्महत्या, पोलिसांचा तपास सुरू। विराट कोहली कसोटी क्रिकेटमधनं निवृत्त। रोहित शर्मा पाठोपाठ विराटची ही निवृत्ती। इंग्लंड दौऱ्यापूर्वी भारताला मोठा धक्का।